हाय स्टुडंट्स, वेलकम इन एस डी ट्यूशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड फर्स्ट नंबरचा लेसन सेट्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 1.3 पाहूया. क्वेश्चन आहे, इफ ए सेट ए इज इक्वल टू ए बी सी डी ई. सेट ए मध्ये असलेले इलेमेंट्स आहेत ए बी सी डी ई. सेट बी मध्ये असलेले इलेमेंट आहे सी डी ई एफ. सेट सी मध्ये असलेले इलेमेंट्स आहेत बी डी. सेट डी मध्ये असलेले इलेमेंट आहेत ए ई. देन which of the following statements are true and which are false. हा क्वेश्चन आहे. पाहूया त्याचा आन्सर काय लिहायचं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे हे ठरवायचं आहे. त्याआधी एस डी ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया त्याच्यातील क्वेश्चन 1 आहे, सी सबसेट बी. सेट सी इज द सबसेट ऑफ सेट बी. पाहूया सबसेट म्हणजेच काय. हा असतो सबसेट, हा आहे सेट. सी हा बीचा सबसेट आहे का नाही हे सांगायचं आहे. हे साइन आहे सबसेटचं. सेट सी हा सेट बीचा सबसेट आहे का. सबसेट म्हणजे काय, तर सेट सी मध्ये असलेले ऑल इलेमेंट्स सेट बी मध्ये असायला हवेत. पाहूया सेट सी मध्ये असलेले इलेमेंट पहा. इलेमेंट आहेत बी आणि डी. आणि सेट बी मध्ये असलेले इलेमेंट पहा सी डी ई एफ. आता सेट सी मध्ये असलेला बी हा सेट बी मध्ये नाही आहे. पहा बी हा इलेमेंट सेट बी मध्ये नाही आहे, म्हणून हे स्टेटमेंट आहे फॉल्स. स्टेटमेंट आहे फॉल्स म्हणजे सेट सी हा सेट बीचा सबसेट होऊ शकत नाही. इलेमेंट्स सेट सी मध्ये असलेले सगळे इलेमेंट्स सेट बी मध्ये हवे आहेत, नाही आहे, म्हणून हे फॉल्स आहे. सेकंड नंबरचं पाहूया, ए सबसेट डी. ए मधले इलेमेंट पहा ए बी सी डी ई आणि डी मध्ये असलेले इलेमेंट पहा ए ई. हा असतो सबसेट, हा असतो सबसेट, हा आहे सेट. मग ए हा डीचा सबसेट असू शकतो का, तर कसा असू शकेल, नाही असू शकणार. कारण ए मध्ये असलेले इलेमेंट जास्त आहेत, डी मध्ये असलेले इलेमेंट कमी आहेत आणि इलेमेंट सेम नाहीत. म्हणजे ए मध्ये असलेले सगळे इलेमेंट्स डी मध्ये हवे आहेत, तर ते नाही आहेत. म्हणजे हे सुद्धा काय, हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, फॉल्स आहे. ए हा डीचा सबसेट असू शकत नाही. थर्ड नंबरचं पाहूया. थर्ड नंबरचा आहे डी सबसेट बी. पाहूया सेट डीचे इलेमेंट आहेत. डीचे इलेमेंट आहेत ए आणि ई. बी मध्ये ए ई हे इलेमेंट आहेत का पहा, तर ए हा इलेमेंट बी मध्ये नाही आहे, ई आहे फक्त. म्हणजे हा डी बीचा सबसेट होऊ शकत नाही, म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, फॉल्स आहे. 4 नंबरचं पाहूया. 4 नंबरचं स्टेटमेंट आहे डी सबसेट ए. डी मध्ये असलेले इलेमेंट आहेत ए आणि ई आणि हे दोन इलेमेंट सेट ए मध्ये आहेत. पहा ए आहे आणि ई आहे, म्हणजे डी हा सेट एचा सबसेट असू शकतो, म्हणून हे स्टेटमेंट आहे ट्रू. पहा सेट डी मध्ये असलेले इलेमेंट सेट ई मध्ये आहे, म्हणजे डी हा एचा सबसेट असू शकतो कारण इलेमेंट आहेत. 5 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 5 आहे बी सबसेट ए. बीचे इलेमेंट पहा सी डी ई एफ आणि एचे इलेमेंट आहेत ए बी सी डी ई. एफ हा इलेमेंट सेट ए मध्ये नाही आहे, म्हणजे बी हा एचा सबसेट असू शकत नाही, म्हणून हे स्टेटमेंट आहे फॉल्स. 6 नंबरचं स्टेटमेंट पाहूया. 6 नंबरचं आहे सी सबसेट ए. सी पहा सीचे इलेमेंट आहेत बी आणि डी आणि बी आणि डी हे इलेमेंट ए मध्ये आहेत, म्हणजे सी हा एचा सबसेट असू शकतो, म्हणून हे स्टेटमेंट आहे ट्रू. हा सबसेट आहे एचा, म्हणजे सीचे असलेले इलेमेंट सगळे ए मध्ये हवे आहेत आणि ते आहेत, म्हणून हे स्टेटमेंट आहे ट्रू. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. आपल्याला 1 to 20 हा युनिव्हर्सल सेट, नॅचरल नंबर्सचा युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे. पहा कसं काढायची. एक्स इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज इलेमेंट ऑफ नॅचरल नंबर अँड एक्स इज द मोर दॅन 7 अँड लेस दॅन 15. पाहूया
युनिव्हर्सल सेटमध्ये आपल्याला 1 to 20 नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत. म्हणजे आपला युनिव्हर्सल सेट काय आहे असणार आहे 1 2 3 4 5 6 ॲज इट इज 20. हा असणार आहे आपला युनिव्हर्सल सेट. एक्समध्ये काय आहे, सेट एक्समध्ये काय लिहायचं आहे, एक्स सच दॅट एक्स इलेमेंट ऑफ नॅचरल नंबर अँड एक्स इज द मोर दॅन 7 लेस दॅन 15. म्हणजे एक्स हा 7पेक्षा मोठा आहे आणि 15पेक्षा छोटा आहे. म्हणजे सेट एक्समध्ये कोणते इलेमेंट्स असतील 7पेक्षा मोठे, 8 9 10 11 12 13 अँड 14. एक्स हा 7पेक्षा मोठा आहे आणि 15पेक्षा लहान आहे. म्हणजे 8 पासून 14 पर्यंतचे इलेमेंट हे सेट एक्समध्ये असतील. आता आपल्याला इलेमेंट्स माहिती झाले आहेत. आता आपण वेन डायग्राम काढूया. वेन डायग्राम काढताना वेन डायग्राम नेहमी रेक्टँग्युलर शेप असते. पहिल्यांदा रेक्टँगल काढून घ्यायचा. पहा वेन डायग्राम कशी काढायची. हा आहे युनिव्हर्सल सेट जो आपण रेक्टँग्युलर शेपमध्ये काढलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सेट एक्स दाखवायचा आहे. तो सर्कल काढायचा आणि त्याच्यामध्ये त्याचे इलेमेंट लिहायचे. आता आपण पहिल्यांदा सेट एक्समधले जे इलेमेंट्स आहेत ते राईट करून घेऊया. या सेटला नाव द्यायचं एक्स. इलेमेंट राईट करूया 8 9 10 11 12 13 अँड 14. हे आहेत सेट एक्सचे इलेमेंट. आता युनिव्हर्सल सेटमध्ये सेट एक्स आहे त्याचे इलेमेंट आपण राईट केले आणि जे आता रिमेनिंग इलेमेंट्स आहेत ते सगळे कशात येतील, युनिव्हर्सल सेटमध्ये येतील. सेट एक्स सोडून जे रिमेनिंग इलेमेंट्स आहेत ते येतील युनिव्हर्सल सेटमध्ये. म्हणजे ते कोणते असतील, 1 to 7 असतील आणि 15 to 20. लिहूया 1 2 3 4 5 6 7 8 पासूनचे इलेमेंट्स आहेत 14 पर्यंत एक्स सेटमध्ये. मग आता 7च्या नंतर येईल डायरेक्ट 15 16 17 18 19 अँड 20. युनिव्हर्सल सेटमध्ये हे 1 to 7 अँड 15 to 20 हे नंबर्स आलेले आहेत आणि सेट एक्समध्ये आलेले आहेत 8 to 14 नंबर्स. ही झाली आहे वेन डायग्राम. आता एक लक्ष द्या, युनिव्हर्सल सेटमध्ये सेट एक्स जो आपण काढलेला आहे त्याचे इलेमेंट्स आपण राईट केलेले आहेत. हे जे बाकीचे राहिलेले इलेमेंट्स आहेत हे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत परंतु ते सेट एक्समध्ये नाही आहेत. त्यांना म्हणायचं असतं कम्प्लिमेंट ऑफ एक्स. हे तुम्हाला पुढच्या क्वेश्चनमध्ये येईलच परंतु मी आता समजून सांगते. हे जे इलेमेंट्स आहेत जे सेट एक्समध्ये न लिहिता युनिव्हर्सल सेटमध्ये राईट केलेले आहेत ते आहेत कम्प्लिमेंट ऑफ एक्स असं त्यांना म्हणायचं. ते मी नंतर शिकवेलच. सेकंड नंबरचं पाहूया त्याच्यातील वेन डायग्राम. सेकंड नंबरचे वेन डायग्राम पाहूया. y is equal to y such that y is the element of natural number and y is prime numbers from 1 to 20. आता युनिव्हर्सल सेटमध्ये आपले काय आहेत 1 to 20 नॅचरल नंबर्स आहेत. तो 20 हे नॅचरल नंबर्स आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये. आता वाय सेटमध्ये काय येतील पहा. वाय सच दॅट वाय इज द इलेमेंट ऑफ नॅचरल नंबर वाय इज द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. प्राईम नंबर्स म्हणजे जे नंबर्स फक्त त्याच टेबलमध्ये येतात, दुसरं कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, ते असतात प्राईम नंबर्स. 1 हा नंबर प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही आहे. म्हणजे 1 हा प्राईम नंबर्समध्ये येणार नाही. 2 येईल, 3 येईल, 4 5 येईल, 7 8 9 नाही 10 11 13 17 अँड 19. हे आहेत 1 to 20 मधले प्राईम नंबर्स. हे जे नंबर्स आहेत हे कोणत्याही दुसऱ्या टेबलमध्ये येत नाहीत, जे स्वतःच्याच टेबलमध्ये असतात. 2 1 जा 2 3 1 जा 3 5 1 जा 5 7 1 जा 7 11 हा दुसऱ्या कोणत्याही टेबलमध्ये नाही आहे, 13 नाही आहेत, 17 नाही आहेत, 19 नाही आहेत. त्याच्यामुळे हे आहेत प्राईम नंबर्स. म्हणजे आता वायचे इलेमेंट आपल्याला मिळालेले आहेत सेट वायचे. आता आपण वेन डायग्राम काढूया. पहा वेन डायग्राम रेक्टँग्युलर शेप. त्याच्यामध्ये हा सेट वाय राईट करायचा आहे आपल्याला. इथे युनिव्हर्सल सेट नाव दिलेलं आहे.
वाय सेटमध्ये असलेले इलेमेंट आपण राईट करूया. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19 हे झाले वाय सेटचे इलेमेंट. राहिलेले जे इलेमेंट्स आहेत ते असतील युनिव्हर्सल सेटमध्ये. म्हणजे आता इथे आलेला नाही आहे 1 येणार युनिव्हर्सल सेटमध्ये, 2, 3, 4 येणार युनिव्हर्सल सेटमध्ये, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18 अँड 20 हा झाला युनिव्हर्सल सेटचे. हे झाले युनिव्हर्सल सेटचे इलेमेंट्स. जे सेट वायमध्ये आलेले नाहीत ते कुठे लिहायचे? युनिव्हर्सल सेटमध्ये लिहायचे. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे सेट वायमध्ये न आलेले इलेमेंट्स आहेत, जे युनिव्हर्सल सेटचा भाग आहेत, त्या इलेमेंट्सला म्हणायचं वाय कम्प्लिमेंट. जे वायमध्ये नाही आलेले त्यांना म्हणायचं वायच्या कम्प्लिमेंटचे इलेमेंट्स आहेत हे. क्वेश्चन 3 पाहूया. 3rd नंबरचा क्वेश्चन पहा. U इज इक्वल टू 1, 2, 3 हे इलेमेंट्स दिलेले आहेत. P इज इक्वल टू सेट P मधले इलेमेंट दिलेले आहेत. देन शो द सेट्स U, P अँड कम्प्लिमेंट ऑफ P बाय वेन डायग्राम. मी मगापासून जे तुम्हाला कम्प्लिमेंट सांगत होती ते हे आता ते आपण वेन डायग्रामने पाहूया कसं लिहायचं ते. आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, त्याच्यातील सेट P दिलेला आहे. आपल्याला कम्प्लिमेंट ऑफ P हा सेट माहिती नाही, तो मी ते इथे लिहिते पहा. सेट U इज इक्वल टू 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 अँड 12 हा आहे युनिव्हर्सल सेट. त्यातील P सेटमध्ये आलेले इलेमेंट कोणते आहेत? 1, 3, 7 अँड 10 हे 4 इलेमेंट्स आलेले आहेत P सेटमध्ये. आता कम्प्लिमेंट ऑफ P म्हणजे हे Pच्या डोक्यावर ही अशी साईडला लाईन मारायची, याला म्हणायचं कम्प्लिमेंट ऑफ P. याचं रीडिंग करायचं कम्प्लिमेंट ऑफ P. कम्प्लिमेंट ऑफ Pचे इलेमेंट कोणते असतात? जे इलेमेंट युनिव्हर्सल सेटमध्ये आलेले आहेत परंतु जे P सेटमध्ये नाही आहेत असे इलेमेंट्स असतात, त्यांना म्हणायचं कम्प्लिमेंट ऑफ P. म्हणजे पहा 1 हा युनिव्हर्सल सेटमध्ये आहे, P सेटमध्ये आहे, म्हणजे तो कम्प्लिमेंट P मध्ये येणार नाही. 2 हा इलेमेंट युनिव्हर्सलमध्ये आहे, सेट P मध्ये नाही आहे, म्हणजे तो येणार कम्प्लिमेंट ऑफ P मध्ये. पहा समजतंय का? युनिव्हर्सल सेटमध्ये आहे परंतु सेट P मध्ये नाही असा जो इलेमेंट असतो तो असतो कम्प्लिमेंट ऑफ Pचा इलेमेंट. 3 P मध्ये आलेला आहे, इथे येणार नाही. 7 येणार नाही. 8 आणि 9, 8, 9, 10 सेट P मध्ये आलेला आहे, म्हणजे आता येईल 11 अँड 12. पहा कम्प्लिमेंट ऑफ P मध्ये आलेले इलेमेंट्स कोणते आहेत? सेट Pच्या व्यतिरिक्त जे इलेमेंट आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये ते आलेले आहेत कम्प्लिमेंट ऑफ P मध्ये. पाहूया आता वेन डायग्राम आपण काढूया. पहा आपण इथे वेन डायग्राम काढत आहोत. हा आहे रेक्टँग्युलर शेप, हा वेन डायग्रामचा, हा युनिव्हर्सल सेट. या सेटमध्ये आपण Pचे इलेमेंट्स राईट करूया. सेट Pचे इलेमेंट्स आहेत 1, 3, 7, 10. 1, 3, 7, 10 ते लिहूया इथे 1, 3, 7 अँड 10. आता कम्प्लिमेंट ऑफ Pचे जे इलेमेंट आहेत तेच आहेत युनिव्हर्सल सेटचे इलेमेंट. आता बाहेर जे आपण राईट करणार आहोत ते सर्व इलेमेंट आहेत कम्प्लिमेंट ऑफ Pचे. ते युनिव्हर्सल सेटमध्ये पण तेच इलेमेंट आहेत आणि तेच इलेमेंट आहेत कम्प्लिमेंट ऑफ P मध्ये. कोणते आहेत? 2, 8, 9, 11 अँड 12 हे झाले. ही झाली आपली वेन डायग्राम. P सेट, कम्प्लिमेंट ऑफ P सेट आणि हा युनिव्हर्सल सेट. ओके, आता आपल्याला सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे व्हेरीफाय कम्प्लिमेंट ऑफ P's कम्प्लिमेंट इज इक्वल टू P. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. पहा कम्प्लिमेंट ऑफ P म्हणजे काय? तर जे इलेमेंट्स सेट P मध्ये आहेत आणि सेट P मध्ये नाहीत आणि युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत त्यांना म्हणायचं कम्प्लिमेंट ऑफ P. म्हणजे कम्प्लिमेंट ऑफ Pचे इलेमेंट आहेत ते सेट Pचा भाग नाहीत परंतु युनिव्हर्सल सेटचा भाग आहेत, त्याला म्हणायचं कम्प्लिमेंट ऑफ P.
आपल्याला व्हेरीफाय काय करायचं आहे, कम्प्लिमेंट ऑफ पीज कम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. आता पहा, कम्प्लिमेंट पीज कम्प्लिमेंट इज द सेट ऑफ एलिमेंट्स विच आर नॉट इन कम्प्लिमेंट पी. म्हणजे काय होतील, कम्प्लिमेंट ऑफ पीचे कम्प्लिमेंट त्याचे जे इलिमेंट्स असतील ते कम्प्लिमेंट ऑफ पीचा भाग नसणार आहेत. बरोबर. बघा, सेट पीचा भाग नसतात ते इलिमेंट्स असतात कम्प्लिमेंट ऑफ पी. बरोबर. मग कम्प्लिमेंट ऑफ पीज कम्प्लिमेंट म्हणजे जे इलिमेंट असतील ते कम्प्लिमेंट ऑफ पीचा भाग नसणार आहेत, कारण त्याचा कम्प्लिमेंट लिहायचा आहे. पण तो कशाचा भाग असेल, मग युनिव्हर्सल सेटचा भाग असेल. मग कम्प्लिमेंट ऑफ पीज कम्प्लिमेंट हा काय असणार आहे, पी असणार आहे. त्याच्यासाठी पहा, मी इथे राईट केलेलं आहे, कम्प्लिमेंट ऑफ पीज कम्प्लिमेंट इज द सेट ऑफ एलिमेंट्स विच आर नॉट इन कम्प्लिमेंट ऑफ पी बट इन युनिव्हर्सल सेट. आता कम्प्लिमेंट पीमध्ये नसणारे परंतु युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे असे कोणते एलिमेंट्स आहेत, तर ते सेट पीचे एलिमेंट्स आहेत. म्हणून कम्प्लिमेंट ऑफ पीज कम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. राईट करते मी इथे, कम्प्लिमेंट पीज कम्प्लिमेंट इज इक्वल टू कोणते एलिमेंट असणार आहेत, 1 3 7 10. सो कम्प्लिमेंट पीज कम्प्लिमेंट इज इक्वल टू सेट P because elements are equal. कम्प्लिमेंट पीज कम्प्लिमेंट चे इलिमेंट सेट पी मध्ये आहेत, म्हणून कम्प्लिमेंट ऑफ पीज कम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. इझी आहे. क्वेश्चन 4 पाहूया. बिकॉज एलिमेंट्स आर इक्वल ऑफ सेट पी. सेट पीचे आणि हे कम्प्लिमेंट ऑफ कम्प्लिमेंटचे एलिमेंट्स काय आहेत, सेम आहेत, म्हणून कम्प्लिमेंट पीज कम्प्लिमेंट ऑफ कम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. 4 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 4 नंबरचा क्वेश्चन पहा, सेट ए दिलेला आहे आणि त्याच्यातील एलिमेंट आहेत 1 3 2 7. देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. सेट एचे सबसेट राईट करायचे आहेत. सबसेट म्हणजे काय, तर सेट ए मध्ये असलेले इलिमेंट त्या सबसेटमध्ये आले पाहिजेत. तर पहा, मी ते सेट बी राईट करते. मी सेट ए मधला कोणताही एक इलिमेंट घेऊन सुद्धा मी सेट राईट करू शकते. मी सेट बी मध्ये घेत आहे 1 and 3 हे 2 इलिमेंट्स घेत आहे, म्हणजे सेट बी हा काय होईल, सबसेट ऑफ सेट ए. मी आता सेट सी राईट करते. सेट सी मध्ये मी इलिमेंट घेते 2 and 7. नंतर मी डी सेट राईट करते. सेट डी मध्ये मी इलिमेंट घेते 1 and 7. हे झाले आहेत म्हणजे 3 सबसेट, म्हणजे ज्याचे इलिमेंट्स सेट ए मध्ये येतात. हे तिन्ही काय आहेत, सेट एचे सबसेट आहेत. इझी आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. क्वेश्चन 5 6 and 7 साठी मी दुसरा व्हिडिओ तयार करेन, तोही नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.